मी जागा झालो. कारण आपल्याला असं वाटत असतं की मी जे काही कमवतोय आणि जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय दॅट इज इनफ फॉर माय किड्स, दॅट इज इनफ फॉर माय रिटायरमेंट. बट दॅट वॉज नॉट द केस. एमर्जन्सी फंड हा कन्सेप्ट मला नव्याने कळला आणि मला तो खूप पटला की ओके, आय फील सिक्युअर की ओके, नाउ आय कॅन अचीव्ह माय गोल्स विथ हेल्प ऑफ NSWell. नाही, बायस अप्रोच नव्हता की तुम्ही इकडे पैसे टाकलेत तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील, रादर दॅन गोइंग फॉर वॉट एव्हर वी आर डुईंग राईट नाउ बिकॉज ऑल मार्केट्स आर डाऊन. सो बेटर वे तुम्ही इकडे रिटर्न्स चांगले आहेत हे सजेस्ट केलं, ते मला चांगलं वाटलं अनबायस. पण मी जेव्हा ऍडवायझरला अप्रोच झालो आणि 3 वर्ष माझ्या इन्व्हेस्टमेंट ट्रॅक केल्या, त्यावेळी मला कळालं की अरे मागच्या 10 वर्षांचा हिशोबच लागत नाही की ते पैसे गेले कुठं. मी इन्व्हेस्ट केले नाहीयेत, मी खर्च केले. डे 1 पासून यू शुड गो विथ द फायनान्शियल प्लॅनर. दो तुम्हाला पहिल्यांदा ते फीज वगैरे जास्त वाटेल, बट स्टील आफ्टर लॉंग पिरियड यू विल गेट टू नो वाय यू नीड इट. Hi Swapnil, thank you for coming on the podcast of NSWell. So Swapnil, तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल तुम्ही NSWell चे ऑलमोस्ट 5+ इयर्सचे असोसिएटेड आहात आणि तुमच्याबद्दल थोडं ब्रीफ सांगा, तुम्ही काय करता आणि आपण चालू. ओके, सो माझं नाव स्वप्नील केदार आणि मी IT इंजिनियर आहे. ब्रोझे ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे हिंजवडी इथे. आणि येस, आय एम लिव्हिंग इन पुणे, आंबेगाव मध्ये राहतो मी. ओके, ग्रेट. या सो स्वप्नील, आपण स्टार्ट करत असताना अंडरस्टँड करूया की तुम्ही NSWell चे असोसिएटेड झालात. तुम्हाला ही सर्व्हिसेस कशी आणि कुठे तुम्हाला हे डिस्कवर झालं की तुम्हाला एक ऍडवायझरी सर्व्हिसेस पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स पाहिजे, हे कसं डिस्कव्हर झालं, काय सांगू शकता? सो बिफोर म्हणजे 5 वर्षापूर्वी मी ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स होत्या माझ्या, जे की LIC, पोस्ट अँड इन्शुरन्स अँड ऑल. पण 5 वर्षापूर्वी माझे रिलेटिव्ह आहेत जे कराडला तुमचे क्लायंट आहेत, डॉक्टर तेजस जाधव. सो ही इन्सिस्टेड मी टू जॉईन यू. मी जॉईन केलं 5 वर्षापूर्वी. ओके, या सो ओके, ग्रेट. सो तुम्ही जॉईन केलं, मग जॉईन केल्यानंतरचा साधारणतः आतापर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे NSWell सोबत? काय तुमच्या लाईफमध्ये गोल्सच्या बाबतीमध्ये चेंज झालं किंवा गोल्स अचिव्हमेंट मध्ये काय प्रोग्रेस आहे, जरा सांगू शकता? ऍक्च्युली मी जॉईन केल्यानंतर मला असं कळालं की याच्या आधी आपण जवळपास इन्व्हेस्टमेंट किंवा प्लॅनिंग काहीच करत नव्हतो, जे काही आपण अर्न करतोय. सो NSWellने ज्या गायडन्सनी मला वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट सांगितल्या, ज्या गायडन्सनी मला सजेशन्स दिले किंवा गाईड केलं, त्याप्रमाणे मी करत गेलो तर 5 वर्ष माझा चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि आय एम हॅपी विथ इट. ओके, सो येस, बिफोर दॅट काइंड ऑफ फायनान्शियली इलिटरसी होती. म्हणजे आपण ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट करायचो, त्याच्यावरती रिटर्न कॅल्क्युलेट नाही करायचो किंवा ते सगळं गाईड करत करत पुढे जात आहोत आपण. आणि ऍक्च्युली फॉर माय लाईफस्टाईल एज वेल NSWell इज गायडिंग. मीन्स अपार्ट फ्रॉम फायनान्शियली you should go for this insurance, that insurance, term insurance and all the safeties of my goals. Means how safeties of my goals की माझ्या नंतर माझ्या फॅमिलीचेही ते गोल अचीव्ह झाले पाहिजेत, इकडे फोकस असतो आणि दॅट इज इम्पॉर्टंट फॉर मी. ओके, सो इन दॅट वे NSWell इज गायडिंग मी, मेंटरिंग मी टुवर्ड्स माय गोल्स. सो तुम्ही NSWell ला जॉईन होण्याच्या अगोदर काही तुमचे बिलीफ होते इन्व्हेस्टमेंट बद्दल, फायनान्शियल डिसिजन घेण्याबद्दल, येस. आणि काही वर्ष आता झाल्यानंतर काय असे बिलीफ तुमचे चेंज झाले जे तुम्हाला वाटते की खरंच योग्य होते आणि ते मला रिअली हेल्प झाले, असे काही Okay. बिलीफ, विचार? सो अबाउट द इन्शुरन्स अँड लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज, तर ट्रेडिशनली जे काही इन्व्हेस्टमेंट्स होत होत्या त्या सगळ्याच इन्व्हेस्टमेंट्स बरोबर असतात इन्शुरन्समध्ये, हे चुकीचं आहे. त्यामध्ये बेस्ट हाऊ टू गेट इट बेस्ट किंवा फक्त इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्येच रिटर्न्स मिळतात, हा बिलीफ माझा ब्रेक झाला. आय मूव टू SIPs म्हणजे म्युच्युअल फंड्स मध्ये कशा प्रकारे आपल्याला रिटर्न्स मिळू शकतात, अपार्ट फ्रॉम मीन्स ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट पेक्षा कसे चांगले रिटर्न्स मिळू शकतात हे मला कळालं. म्हणजे बिफोर दॅट
मला माहित नव्हतं की आपण याच्यापेक्षा चांगली इन्व्हेस्टमेंट मीन्स हीच बेस्ट इन्व्हेस्टमेंट असं जे वाटत होतं ट्रेडिशनल, तो बिलीफ ब्रेक होऊन मी दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटकडे दुसऱ्या व्ह्यूजनी बघायला सुरुवात केली. तर तो फायदा झाला मला. ती बिलीफ सिस्टीम चेंज झाली. अजून काही अजून बजेटिंग और Budgeting. डिसिप्लिन? and self-discipline. Yes, that was not part of my life. So after joining NSWell, they guide me how to make a budget, means minute details should be in your budget, how to plan it, how to get investment out of it. So हे सगळं कळालं. मीन्स जे काही त्यांचे ऍप्स किंवा त्यांचे जे काही शीट्स होत्या त्याप्रमाणे आपलं बजेट प्लॅनिंग करायला सोपं जात होतं. कारण आपण अगदी लॉन्ड्री पासून लाईट बिल्स पर्यंत सगळ्या गोष्टी इन बजेट पकडत नाही आपल्याला. सो दॅट डिसिप्लिन आय गॉट इट आउट ऑफ दिस. ओके. की मी मायन्यूट डिटेल्स सुद्धा इन्क्लूड करायला लागलो माझ्या मंथली एक्सपेन्सेस मध्ये. अँड देन आय ट्राय टू गेट आउट ऑफ इट. मीन्स किती इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो किंवा काय आपलं लाईफस्टाईल असेल ते कॅल्क्युलेशन्स डोक्यात बसायला लागले. सो दॅट मेड मी काइंड ऑफ सेल्फ डिसिप्लिन इन टर्म्स ऑफ फायनान्शियल बजेटिंग. So मला आठवतंय की सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही जॉईन झाला त्यावेळी की काही सरप्लस शिल्लक जास्त राहत नव्हतं. हाऊ इट चेंज नाव Yes. यू हॅव. तुम्हाला आता क्लॅरिटी पण आहे की कुठल्या पर्पज साठी मी पैसे साठवतोय, जे बऱ्याच वेळा इनिशियली Yes. वाटत नव्हतं की होईल ना होईल. सो काय कॉन्फिडन्स वाटलाय आता तो तुमच्या, की तुम्हाला आता तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये किती कॉन्फिडंट आहात की तुम्ही तुमच्या लाईफचे गोल्स अचीव्ह करू शकतो ज्या पद्धतीने चेंज झालाय? येस, आय एम प्रिटी मच कॉन्फिडंट. कारण बिफोर दॅट क्लॅरिटीज नव्हती. ओके. कारण काही गायडन्सच नव्हता. बिकॉज आय वॉज नॉट फायनान्शियली लिटरेट ॲज आय सेड अर्लियर. की मी पहिल्यांदा फायनान्शियल प्लॅनिंग कडे त्या दृष्टीने बघायला लागलो. त्यामुळे आता गोल्स अचीव्ह करणं पॉसिबल वाटतंय. 5 वर्षाचा माझा जो काही पोर्टफोलिओ जो आहे NSWell ने बिल्ड केलेला आहे, ज्या वेगवेगळ्या डायव्हर्स इन्व्हेस्टमेंट्स किंवा सजेशन्स दिलेले आहेत मला, त्याप्रमाणे आय फील सिक्युअर की ओके, नाउ आय कॅन अचीव्ह माय गोल्स विथ हेल्प ऑफ NSWell. सो या. सो स्वप्नील सर, असे काही इन्सिडेंट, तुमचे 1-2 इन्सिडेंट तुम्ही सांगू शकता की त्याच्यामुळे रिअली मला वाटलं की येस, आय एम विथ राईट पीपल और व्हॉट एव्हर डिसिजन आय मेक अँड दॅट मेक्स रिअली हेल्प, असं काही सांगू शकता? हो, एक इन्सिडेंट मला आठवतोय की करोनामध्ये जेव्हा सगळं काही बंद होतं आणि सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स मायनस निगेटिव्ह मध्ये लोकांच्या जात होत्या, त्यावेळी तुम्ही मला सांगितलं होतं की NSWell सजेस्टेड मी टू मूव्ह माय इन्व्हेस्टमेंट इन टू माय अनदर अकाउंट, लोन अकाउंट, इन which I am getting more returns than the traditional ones. किंवा ज्या काही इन्व्हेस्टमेंट केल्यात, सगळं मार्केट्स जाऊन सगळे डाऊन होतं, तर मला तिकडे रिटर्न्स चांगले मिळतील म्हणून तुम्ही माझे फंड्स मला बँकेमध्ये माझ्या लोन अकाउंट मध्ये शिफ्ट करायला सांगितले. तर त्यावेळी मला असं जाणवलं की ओके, आय एम गेटिंग 6-7% हिअर, बट बाहेर मला 4-5% मिळतात बिकॉज ऑफ कोविड सिनारिओ. सो दॅट वन इन्सिडेंट टॉट मी अँड हेल्प मी टू गो विथ you guys for ओके, Tom. ग्रेट. Yeah. सो वेअर मतलब तिथे तुम्हाला असं की कोणी बायस अप्रोच नव्हता? नाही, बायस अप्रोच नव्हता की तुम्ही इकडे पैसे टाकलेत तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील, रादर दॅन गोइंग फॉर व्हॉट एव्हर वी आर डुईंग राईट नाउ बिकॉज ऑल मार्केट्स आर डाऊन. सो बेटर वे तुम्ही इकडे रिटर्न्स चांगले आहेत हे सजेस्ट केलं, ते मला चांगलं वाटलं, अनबायस. आणि सेकंड थिंग, लाईफ इन्शुरन्स एक कम्पॅरिझन तुम्ही दाखवलं होतं की LIC मध्ये ट्रेडिशनल प्लॅन जे विकले जातात आणि तसेच काही लेस प्रीमियम मध्ये त्याच्यापेक्षाही बेटर प्लॅन्स असतात. सो यू शुड शट डाऊन दिस पॉलिसी अँड मूव्ह टू अनदर प्लॅन विथ टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स वगैरे. सो तेही मला चांगलं वाटलं. म्हणजे टर्म इन्शुरन्स नाही, पण इतर ज्या पॉलिसीज होत्या की एका पॉलिसीमध्ये मला ट्रेडिशनल प्लॅन जो सेल केला होता, तो त्याच्यामध्ये जे रिटर्न्स होते, त्याचा जो प्रीमियम होता, त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट हाफ प्रीमियम मध्ये मला तशी आणि त्याच्यापेक्षाही चांगली पॉलिसी मिळत होती. हे तुम्ही मला एकदा शो केलं होतं. सो
आय थॉट ऑफ इट की मी एवढा प्रीमियम भरून जर मला तेच रिटर्न मिळतात आणि त्याच्यापेक्षा हाफ प्रीमियम भरून मला तेच रिटर्न मिळतात, सो दॅट्स वेन फायनान्शियल प्लॅनर्स कम इन, की दे सजेस्ट यू प्रॉपर थिंग टू गो अहेड. तुम्ही सांगितले की तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह आहेत त्यांनी तुम्हाला इन्सिस्ट केलं आणि तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग सर्व्हिस चालू केली. सो ओव्हर द 5 वर्षामध्ये तुम्हाला आज जाणवते की तुमचे जे ऍडवायझर एनएस वेल्थ आहे की ते फी चार्ज करतात, पण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये फुकट ऍडवाइस मिळतो. हो. सो वाय यू आर पेइंग फी असं तुम्हाला वाटतं, किंवा तुमची जी फी पे करताय तुम्हाला वर्थ वाटते ती? सो दॅट इज फॉर माय कन्व्हिनियन्स. का तर फीज इतर जे मार्केटमध्ये प्लॅन्स आहेत ते तुम्हाला सजेस्ट करतात आणि दे लिव्ह इट ऑन युअर ओन. बट वेन टाइम कम्स लाईक कोविड, त्या पिरियडमध्ये तुम्हाला कोणीतरी सजेस्ट करणारा हवा असतो जे की तुमचे इन्व्हेस्टमेंट्स प्लॅन करून डिस्ट्रीब्यूट करू शकतं अदर ठिकाणी जिथून तुम्हाला रिटर्न चांगले येतील. त्यासाठी मला डेफिनेटली कुणाला तरी गायडन्सची गरज आहे, कारण त्याशिवाय माझं मी ते करू शकणार नाही. किती ऑनलाईन इंटरनेटवरती जरी असेल अवेलेबल तरी ते मी नाही करू शकणार. किंवा लाईक मी आता जो LICचा एक ऑप्शन दिला की LICचे काहीतरी 700+ प्लॅन्स आहेत, पण जे मार्केटमध्ये विकले जातात ते चांगले आहेत आणि त्याच्या हाफ प्रीमियम मध्ये तुम्हाला चांगला अजून प्लॅन मिळतं, हे कोणीतरी ऍडवायझरच सांगू शकतो. बरोबर, मला ते कळणारच नाही. मी कितीही नेटमध्ये सर्च केलं तरी मी प्रत्येक प्लॅन जाऊन सर्च नाही LICचा करू शकत किंवा तो माझ्यासाठी अवेलेबल नसेल. लाईकवाईज टर्म इन्शुरन्स मध्ये किती टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे, कुठल्या वयात घेतला पाहिजे आणि त्याचे कसे रिटर्न्स मिळतात, किंवा आज असं सांगितलं जातं की एवढा टर्म इन्शुरन्स आहे तर आता इन्फ्लेशन वाढले तर तुम्ही अजून घ्या, तर हे सजेस्ट केलं जातं ऑनलाईन. पण किती टर्म इन्शुरन्स इनफ आहे टू अचीव्ह माय गोल्स, दॅट ओनली ऍडवायझर कॅन टेल. सो त्यासाठी ऍडवायझर गरजेचं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, की एनी पॉइंट ऑफ टाइम मी तुम्हाला अप्रोच करून माझे इन्व्हेस्टमेंट चेंज किंवा रिशफल किंवा सजेशन गायडन्स घेऊ शकतो. किंवा मला एखादी शंका आहे जसं की मी ऑनलाईन बघितली आहे तर ती मी क्लॅरिफाय करू शकतो. पण ऑनलाईन बघून एखादी इन्व्हेस्टमेंट मी केली आणि मी ती जर स्टॉप केली, सो माझ्या बऱ्याच मित्रांचं असं झालं की काही जणांनी म्युच्युअल फंड बिफोर स्टॉप केले आणि ते पूर्णपणे मायनस मध्ये गेले. सो ते कधी करायचं किंवा ते हँड होल्डिंग कसं राहिलं पाहिजे हे गायडन्स पण गरजेचं असतो आणि तो मला शुअरली मिळणार तुमच्याकडून. सो आय एम कम्फर्टेबल टू पे फॉर द ऍडवाइस. ग्रेट. सो तुम्ही आता काही मुलं बघत असाल, यंग मुलं आहेत आज इंटरनेटवरती बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर वगैरे व्हिडिओ बघून स्वतः काहीतरी ट्रेडिंग किंवा क्रिप्टो अशा पद्धतीने करतात. त्यांना काय असं गायडन्स सांगचाल की जेणेकरून तुम्हाला वाटेल की येस, हॅव्हिंग अ ऍडवायझर इज मोर इम्पॉर्टंट दॅन डुईंग, म्हणजे स्वतः करणं किंवा काहीतरी गोष्टी करणं. काय सजेशन सांगचाल त्यांच्यासाठी तुम्ही? ओके, ज्यांचं वय 30, 35 किंवा 25 आहेत, 30, 35, 25 ज्यांचंही वय आहे. सो वेन यू स्टार्ट अर्निंग यू शुड अप्रोच टू एन ऍडवायझर. कारण मी जेव्हा अर्निंग स्टार्ट केलं त्याच्यानंतर 10 वर्षाने मी ऍडवायझरला अप्रोच झालो. पण मी जेव्हा ऍडवायझरला अप्रोच झालो आणि 3 वर्ष माझ्या इन्व्हेस्टमेंट ट्रॅक केल्या त्यावेळी मला कळालं की अरे मागच्या 10 वर्षांचा हिशोबच लागत नाही की ते पैसे गेले कुठं. मी इन्व्हेस्ट केले नाहीयेत, मी खर्च केले, जे काय झालं. पण जर फ्रॉम डे वन इफ आय एम अलाइन टू एनी ऍडवायझर, सो माझ्या त्या गरजा पूर्ण झाल्या असत्या ज्या की मला आत्ता लागतात. मला वाटतंय की मला आत्ता फ्लॅट घ्यायचा आहे, मला 10 वर्षांनी हे करायचं ते करायचं, त्यासाठी मी प्लॅनिंग नाही किंवा ऑनलाईन बघून नाही होत. सो जर गायडन्स असेल तर डे वन पासून असतं तर मी माझे अजून गोल अचीव्ह केले असते. फायनान्शियल सिच्युएशन अजून स्टेबल झाली असते आणि त्याचे काइंड ऑफ जर म्हणजे डे वन पासून मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले असते, SIPs केल्या असत्या किंवा अदर इन्व्हेस्टमेंट माझ्या ज्या काही अननेसेसरी आहेत त्या कट डाऊन करून प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केल्या असत्या, तर माझा पोर्टफोलिओ आता आहे त्याच्या डबल ट्रिपल झाला असता. बजेटिंग केलं असतं तर डे वन पासून. कारण बिकॉज ऑफ नॉट बजेटिंग 10 वर्ष मागची मी
ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट आणि एक EMI सोडलं तर काय झाले, पैसे कुठे गेले ते मला आजही कॅल्क्युलेट होत नाही. आणि त्याच वेळी त्या SIPs किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग असते, तर आता माझा प्रयोग मोठा झाला असता किंवा मी नेक्स्ट स्टेप ऑफ प्लॅनिंग मध्ये गेलो असतो. आता 5 वर्ष मी फक्त माझा बेस क्रिएट करतोय. आय एम नॉट स्टील इन स्टॉक्स, बॉन्ड्स ऑर एनिथिंग. सो तो वेळ माझा वाचला असता 100%. आणि सो दॅट सजेस्ट यू टू की तुम्ही हे इनिशियली चालू करा. डे 1 पासून यू शुड गो विथ द फायनान्शियल प्लॅनर. दो तुम्हाला पहिल्यांदा ते फीज वगैरे जास्त वाटेल, बट स्टील आफ्टर लॉंग पिरियड यू विल गेट टू नो वाय यू नीड इट. Absolutely. Fantastic. Anything else that in terms of NS Wealth मध्ये अशा काही गोष्टी बऱ्याच वेळा आपण तुम्ही प्लॅनिंग सर्व्हिस चालू केल्यानंतर काही बिलीफ होते, फिअर होते, होईल का नाही, एन्झायटी. आज काय फिलिंग आहे किंवा हॅपी, तुमची फॅमिली किती हॅपी आहे हे जे तुम्ही फिनान्सेस टेकन केअर बाय NS Wealth, आणि काय चेंज झालंय? म्हणजे बऱ्याच लोकांना की पुरेसं आहे का नाहीये, पण आज तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग हे कळालं असेल की हाऊ मच मनी इज इनफ फॉर माय रिटायरमेंट. What change in terms of happiness, in terms of anxiety? ऍक्च्युली मी जागा झालो, कारण आपल्याला असं वाटत असतं की मी जे काही कमवतोय आणि जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय दॅट इज इनफ फॉर माय किड्स, दॅट इज इनफ फॉर माय रिटायरमेंट. बट दॅट वॉज नॉट द केस. कारण तुम्ही जशी इन्व्हेस्टमेंट करताय तशी तुमची ग्रोथ ही पॅरलली झाली पाहिजे. हे जेव्हा तुम्ही गोल सेट करता आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करता, त्यावेळी तुम्हाला कळतं की यार आय नीड टू डू मोर, आणि तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन ब्रेक करायचा प्रयत्न करता. पण ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटचं असं होतं की आता मी एवढ्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर माझ्या एक्स कुणाला तरी एवढा फायदा झालेला आहे, सो इफ आय ट्राय टू डू धिस फॉर माय लाईफ टाइम आय विल गेट इट दॅट मच. बट दॅट वॉज नॉट द केस इन टुडेज सिनारिओ. की इन्फ्लेशन जे आहे त्याला मॅच करण्यासाठी तुम्हाला तुमची पर्सनल ग्रोथ पण त्या पटीत झाली पाहिजे, त्या इन्व्हेस्टमेंट पण त्या पटीत वाढल्या पाहिजेत. हे सजेशन मला जेव्हा मिळालं तेव्हा मी जागा झालो रिसेंटली, बिकॉज NS Wealthने मला ते वरच्यावर सांगितलं की हा गोल अचीव्ह करण्यासाठी एवढ्या इन्व्हेस्टमेंट आता आहेत, तर हे एवढ्या वाढल्याही पाहिजेत. सो यू शुड मूव्ह ऑन. कम्फर्ट झोन मध्ये एक तुमची सॅलरी ही तशी वाढली पाहिजे. सो यू शुड डू मोर ऑर नीड टू कॅच अप विथ द सिच्युएशन रिसेंटली जी काय आहे. सो कोरोनामध्ये मला ते जाणवलं की आफ्टर कोरोना आपल्याला कितपत ते 3 वर्ष जे आपले निगेटिव्ह मध्ये किंवा स्टेबल एक न्यूट्रल गेले, नॉट प्लस नॉट मायनस बिकॉज ऑफ यू, बट नॉट प्लस बिकॉज ऑफ द सिच्युएशन. सो आय नीड टू ग्रिप अप मोर. हे मला त्या दिवशी कळालं. सो ते जर पहिल्या दिवशी कळालं, पहिल्या वर्षी माझ्या सॅलरी मला पहिल्या महिन्यात मिळाली त्या दिवशी मला कळालं, किंवा पहिल्या वर्षी मला ते कळालं, तर आय विल डू माय पोर्टफोलिओ और माय प्रोफाईल लाईक दॅट. की मला एवढे इन्व्हेस्टमेंट आणि एवढे अचिव्हमेंट करायची आहे, तर मला आय नीड टू गो इन दॅट वे. की अशा फायनान्शियल प्लॅनिंग केल्या पाहिजे, आणि अशा मार्केट काय असतं, मार्केटची ग्रोथ काय असते, इन्फ्लेशन काय असतं, त्याप्रमाणे आपण काय ग्रोथ केली पाहिजे हे कळलं. सो तुम्ही सांगू शकता तुमच्या लाईफ बद्दल, फायनान्शियल लाईफ बद्दल तुम्ही आता किती कॉन्फिडन्स आहात? पूर्वी समजा एक एक्स होता, तर आता किती एक्स प्लस आहे? 1 ते 10 याच्यामध्ये जर मी काउंट करायला घेतलं, 1 ते 10 मध्ये मी आता 6+ सांगेन. ग्रेट. आय एम सॅटिस्फाईड. ओके ग्रेट. इफ आय गो विथ दिस काइंड ऑफ ॲडवाइस, देन आय विल reach somewhere, means I'll achieve my goals. Fantastic. Okay. So that was because I am late. I may not be get it all, but still I'll try. So advice मिळत राहिली तर मी ते करेन, असं माझं एक. मला आठवतं सुरुवातीच्या काही काळामध्ये आपलं कन्व्हर्सेशन तुम्ही मला सांगत होता इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड का महत्वाचा आहे, आणि ऍक्च्युली दॅट इज द वन पॉइंट की आज लवकर फायनान्शियल प्लॅनिंग का स्टार्ट करावं. तर एमर्जन्सी फंड हा कन्सेप्ट बऱ्याच लोकांच्या डोक्यात नसतो. कोरोनामध्ये बऱ्याच लोकांना तो शॉक बसलाय, आणि आफ्टर कोरोना दे पीपल गेट टू रिअलाइज की येस वी नीड एमर्जन्सी फंड. कारण बऱ्याच जणांचे जॉब गेले. मी IT मध्ये असल्यामुळे माझ्या बऱ्याच ओळखीतल्या काही जणांचे जॉब गेले. सो दे डोंट हॅव दॅट
इमर्जन्सी फंड कंटिजन्सी फंड. मग त्यांना ते म्युच्युअल फंड्स वगैरे स्टॉप करावे लागले, काही पॉलिसीज ब्रेक कराव्या लागल्या, दे गेट लॉस इन इट. सो दॅट ऍडवाइस वी नीड इट अर्ली. एमर्जन्सी फंड हा कन्सेप्ट मला नव्याने कळला आणि मला तो खूप पटला की ओके, इन केस माझ्यावर अशी काही सिच्युएशन आली तर एमर्जन्सी फंड हवा, माझ्यावर अशी सिच्युएशन आली तर टर्म इन्शुरन्स हवा, माझ्यासाठी ऍक्सिडेंट इन्शुरन्स किती महत्वाचं आहे, माझ्यासाठी हेल्थ इन्शुरन्स किती महत्वाचं आहे. हेल्थ इन्शुरन्स मध्ये वी कॅन डू अ टॉप अप इन्शुरन्स विथ आवर कंपनीज इन्शुरन्स, दॅट ऑल्सो आय डोंट नो. सो बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या ऍडवायझरनी सजेस्ट केल्यानंतर मी बघितल्या आणि आय एम गेटिंग बेनिफिट आउट. येस. सो एक फायनान्शियल प्लॅनरशी असोसिएटेड झाल्यानंतर एक पीस ऑफ माइंडची येस, काइंड ऑफ आहे. पीस ऑफ माइंड आहे, कारण काय की आय फील सिक्युअर आणि आय फील मोर सिक्युअर फॉर माय फॅमिली. क्योंकि दे नोज एव्हरीथिंग, दे हॅव माय पोर्टफोलिओ, दे नोज माय होम टू कॉन्टॅक्ट in case of any situation. Great. So that was safety and confidence I had. Yeah. फॅन्टॅस्टिक. सो थँक्यू स्वप्नीलजी टू कम. इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो आणि थँक्यू तुमचे थॉट्स शेअर केल्याबद्दल विथ NS Wealth. थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. Thank you.